नमस्कार, स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चटकदार असं लिंबू मिरचीचं लोणचं करणार आहोत. तर या लोणच्याची चव एकदम आंबट व तिखट अशी लागते. तर ताटात लोणचं असल्यानंतर आपल्या जेवणाची मजा काही निराळीच असते. तर मग बोलण्यात वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे मी पावशेर मिरची घेतलेली आहे आणि लिंबू 5 घेतलेले आहेत. तर ह्याला मी स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे. ह्याला अजिबात पाणी राहता कामा नये. आता सर्वप्रथम आपल्याला ह्या मिरच्यांची अशी देठं काढून घ्यायची आहेत. हे बघा. तर हे बघा, इथे मी सगळ्या मिरच्यांची देठं काढून घेतलेली आहेत. आता आपल्याला ही मिरची अशी मधून कट करून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि ह्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अशी अख्खी ठेवू शकता, पण अशी मधून कट करून घेतल्यानंतर एकदम आतमध्ये पर्यंत मसाला लागतो मिरचीला. तर अशी आपल्याला आता कट करून घ्यायची. तर हे बघा, मी मिरची अशा पद्धतीने कट करून घेतली आणि एका लिंबाच्या मी 4 फोडी करून घेतलेल्या आहेत. तर लिंबाच्या बिया आपल्याला अशा काढून टाकायच्या आहेत. हे बघा, अशा काढून घेतलेल्या आहेत मी. बघा, लिंबू आणि मिरचीच्या फोडी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला लिंबूचं लोणचं करण्यासाठी मसाला लागेल. तर इथे मी अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे बडीशेप घेतली, 5-6 काळी मिरी, 5-6 लवंग, लसूण पाकळ्या 6 घेतलेल्या आहेत. त्यानंतर दालचिनीचा तुकडा, थोडेसे मेथी दाणे आणि इथे मी हिंग घेतलेला आहे थोडासा. तर आता मी इथे मीठ घेतलेलं आहे. तर 2.5 चमचे मीठ आहे हे, आणि हळद 2 चमचे आणि थोडीशी साखर घेतलेली आहे. तर आता आपल्याला हे लिंबांच्या फोडींवरती हे टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हा मसाला थोडासा गरम करून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत ह्याला. इथे मी हे तेल पहिल्यांदाच गरम करून घेतलेलं आहे. एकदम आपल्याला हे तेल धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. गरम करून मी हे गार करून घेतलेलं आहे. मसाला भाजून घेऊयात. सगळ्यात आधी मी आता ही मोहरी थोडंसं गरम करायचं आपल्याला, जास्त भाजायचं नाही आहे याला. तर हे बघा, आपली मोहरी भाजून झाली. आता आपण काढून घेऊया त्याला. तर आता आपल्याला जिरे, बडीशेप, लवंग, काळी मिरी आणि यामध्ये थोडेसे मेथीदाणे टाकायचे आणि थोडे असेच ठेवायचे आणि दालचिनीचा तुकडा, हे सगळं भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे मी थोडे मेथीदाणे, 2 मिरी आणि लवंग शिल्लक ठेवलेले आहे. तर आता हे बघा, हे पण भाजून झालंय आपलं. तर काढून घेऊया. आता या लसूण पाकळ्या आपल्याला थोड्याशा गरम करून घ्यायच्या आहेत. तर ह्याही काढून घेऊयात आपण. तर आता तव्यावर आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे आणि आपण ज्या बरणीत लोणचं भरणार त्या बरणीला अशी वाफ देऊन घ्यायची. तर आता भाजलेला मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. आता मी हे पाट्यावर वाटून घेणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता. असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता हे काढून घेते मी प्लेटमध्ये. आणि आता मोहरी वाटून घ्यायची आपल्याला. तर आता मोहरी सुद्धा वाटून घेणार आहे मी. बघा, आता मोहरी सुद्धा वाटून झालेली आहे आपली. आता ही पण काढून घेते. हे बघा, तडका पॅन मध्ये मी थोडंसं तेल गरम करून आणलेलं आहे. आता ह्या अशा
लसणाच्या पाकळ्या, हिंग आणि मी 2 लवंग, 2 मिरी आणि मेथीदाणे ठेवले होते. तर हे ह्या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे असं ढवळून घ्यायचं आहे ते. त्यानंतर आपण जो वाटलेला मसाला आहे त्या मसाल्यावरती हे तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे गरम गरम आणि ह्याला छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, या मसाल्यामध्ये हे मी तेल मिक्स करून घेतलेलं आहे. आता हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. तर हे बघा, आपला मसाला आता गार झालेला आहे. तर आता आपण याच्यावर टाकून घेऊया. आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर हे बघा, छान असं मिक्स करून घेतलंय आपण. आता हे तेल गरम करून गार केलेलं आहे. तर हे ह्यावर ओतून घ्यायचं आपल्याला आणि थोडंसं शिल्लक ठेवते मी. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स झालेलं आहे आपलं. आता हे आपण बरणीमध्ये भरून घेऊयात लोणचं. तर हे बघा, आपण आता हे बरणीमध्ये भरून घेणार आहोत लोणचं. तर बरणीमध्ये भरायच्या अगोदर बरणी एकदम स्वच्छ धुवून त्याला कोरडी करायची आहे आपल्याला. त्यामध्ये पण पाणी राहता कामा नये. जर पाणी नाही राहिलं म्हणजे लोणच्याला पाण्याचा अंश लागता कामा नये. जर पाण्याचा अंश लागला तर लोणचं लवकर खराब होतं. तर हे बघा, आपण हे बरणीमध्ये भरून घेतलंय. आता थोडं जे उरलेलं तेल आहे ते ह्यावरती असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. असं लोणचं असं दाबून भरायचं आहे. तर हे लोणचं आपलं वर्षभर खराब होत नाही. तर आता हे 8 दिवसांनी एकदम छान मुरतं लोणचं. तर हे मधून मधून आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर आता ह्याला आपण झाकण लावून घेणार आहोत. तर हे बघा, आपलं लोणचं छान असं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.